अंमली पदार्थाची तस्करी गांजा कारवाई प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. तपासी अधिकारी अमोल गुर्ले यांची माहिती. जालन्याच्या अंबड शहरातील घनसुंगी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अवैध अंमली पदार्थ गांजा जप्त कारवाई करून 6 किलो गांजा व 2 दुचाकी असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल होऊन या प्रकरणातील संशयित आरोपी सूरज गोविंद काळबांडे, मच्छिंद्रनाथ चिंचोली, सचिन किसन नन्नवरे, महेश देवराव चव्हाण दोघेही राहणार घनसंगी, संतोष सुंदर मुंडे राहणार मावा पाटोदा तालुका परतूर अशा 4 आरोपींविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंबड न्यायालयाने 4 आरोपींना 23 तारखेपर्यंत सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर काल दिनांक 23 मार्च रोजी अंबड येथे जिल्हा व सत्र न्यायालयात त्याला हजर करून तपासी अधिकारी यांनी गांजा तस्करी संदर्भात अधिक तपास कामे आरोपींना वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी केली असता माननीय न्यायालयाने अधिक तपास कामे आरोपींना 1 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली. आज 1 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर 4ही आरोपीला माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याने त्यांना त्यांचे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्राप्त माहितीच्या आधारे या अंमली पदार्थ गांजाचे धागेदोरे परराज्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे सांगितले. अंबड पोलिसांनी अंमली पदार्थ गांजा व तत्सम गुंगी कारवाई अवैध साठा कुठे सुरू असल्यास कुठे वाहतूक होत असल्यास नक्कीच पोलीस प्रशासनाला कळवावे असे आवाहन अंबड पोलिसांनी नागरिकांना केले आहे.